नाना बाबान की जय, सच्चिदानंद सद्गुरु प्रकाश बाबान की जय, सब संतन की जय. चला 15 मिनिटं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु हा साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. मज हृदयी सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरू, मनोनी विशेषाद्याधरू विवेकावरी. जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत्य कार्य होईजे, जैसे मूल शाखा पल्लव संतोषती. सगळ्यांना माहिती आहे. करा म्हणलं सई तर लावा दिशाई, नाही का, मग करतो सई. हां, तरी पण नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी, नाही का, गाड्या भर पोथ्या आणि हा गुरु खून न कळे. म्हणून किती जरी पाठांतर केलं आणि जर अनुभव नसला तर काही फायदा नाही. माऊली सांगतात बाबा, जे सगळ्या वस्तू परपंचामध्ये प्रत्येक गोष्टी आपण जाणून करतो. घरात कुठल्याही वस्तू आणायच्या तर जाणून आणतो, नाही का. नाही, सगळं जे काही आपलं चाललं न जाणता आपण पावशेर वांगे सुद्धा घेत नाही. त्याला उलटे पलटे करून पाय तो कुठं कीड लागलेलं आहे का, नाही का. नाही, 10 रुपयाची भाजीची जुडी जरी घ्यायची तरी आपण तिला 4 वेळा उचलून पाहतो, 4 जुड्या बदलतो, नाही का. याच्यातली कुठली चांगली आहे, सगळं काही आपण जाणून करतो. पण माऊली सांगतात बाबा, जाणतेने गुरु भजिजे. तुला देवदेव करायचं आहे ना, देवदेव करायला निघलास ना, निघल्याच्या नंतर जर तुला देव करायचा असेल तर जाणून कर. जर तुला गुरु करायचा असेल तर जाणून कर, नाही का. नाहीतर आता जर विचार केला तर गुरुची काही कमी नाही का, गुरुची काही कमी नाही. देवदेव करणाऱ्याची कमी नाही. आता आज जर विचार केला तर आज आळंदीच्या वाटेने म्हणा, पंढरपूरच्या वाटेने म्हणा, दिवा घाटामध्ये म्हणा, नाही का. नाही, आपल्या जेजुरीला म्हणा, हे रस्ते असे त्रुंब भरून चाललेले आहेत. पण जाणून किती जणांनी केलं असेल, जाणून किती जणांनी केलं असेल. आम्ही आमच्या दारात एखादं झाड लावलं आणि झाड लावल्याच्या नंतर सुंदर माती आहे, नाही का, काय म्हणतात त्याला, कुंडी आहे, त्याच्यामध्ये झाड लावलं. झाड लावल्याच्या नंतर रोज बघतो झाड किती मोठं झालं, झाड किती मोठं झालं, झाड किती मोठं झालं. झाड काय मोठं होत का मोठं होत नाही, तर फांदीला पाणी लावणं चाललं. कशाला, झाडाच्या फांदीला. मुळाला जर पाणीच पोचलं नाही तर झाड कसं मोठं होईल. आणि जर मुळापर्यंत आपल्याला जायचं असेल तर माऊली सांगतात, आपला तो एक देव करून घ्यावा, त्याने विना जीवा सुख नव्हे. तो एक देव करून घेण्याकरता देव म्हणून व्यर्थ का शिनसी, निज देव नेनसी मुळी कोण. मुळातला देव शोधा लागल, नाही का. माझ्या सद्गुरु मायमाऊलीनं मुळातला देव दाखवला. आणि हा मुळातला देव इथं तिथं भेटत नाही. आज जिथं एवढी गर्दी आहे, नाही का, एवढी गर्दी आहे, खरंच तिथं देव भेटतच असेल का, भेटतच असेल का. मग देव नक्की भेटल कुठं. आताच भाऊना सांगितलं बाबा, सुख नाही का. सुख कुठे आहे, तर सुख आहे आपल्याजवळ, नाही का. सुख कुठे आहे, देवाजवळ. आणि देव कुठे आहे, आपल्याजवळ. मग आपल्याजवळ देव असताना जर आपण इतर ठिकाणी जर गेलो शोध लावायला तर भेटल का. सूर्य जर म्हणला माझा प्रकाश मी दुसरीकडे कुठंतरी शोधतो, भेटल नाही. झाड जर म्हणलं माझी सावली मी दुसरीकडे जाऊन शोधतो, भेटल नाही. झाडाची मुळी जर झाड म्हणला मी दुसरीकडे जाऊन शोधल, नाही भेटणार.
जिथं आहे ते सोडून शोधसी मानवा राऊळी मंदिरी. नांदतो देव हा आपुल्या नाही का. कुठे शोधसी रामेश्वराने, कुठे शोधसी काशी. हृदयातील भगवंत हृदयात राहिला उपाशी. आणि हा देव जर का आपण जाणून केला नाही नाही, सद्गुरू जर आपण पारखून, बाबा नेहमी सांगायचे गुरु करावा बळकट, त्यांचे धरावे आणि विचारावे प्रश्न. गुरु बळकट कशाला करायचा, त्यांना का कुस्ती खेळायला लावायची का. बळकट म्हणजे कसे, ज्ञानानं बळकट नाही का. गुरु कसे पाहिजे, सद्गुरू कसे पाहिजे, ज्ञानानं बळकट. मनगट धरायचं म्हणजे त्यांचं काय मनगट धरायचं का नाही, त्यांच्या हाताला धरून जो देव, ज्या देवाच्या आम्ही शोधात आहे, हा त्या सद्गुरूचं मनगट धरून तिथपर्यंत आम्हाला पोचवा. असा देव भेटणार नाही. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरल्याशिवाय देव भेटणार नाही. येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने. प्रत्येक जण आपण भवसागरामध्ये अडकलेले नाही का. हो, आता इथं बसलेले सगळ्याची सुटका झालेली आहे. असतील एकानी दुकानी एक दोन असे सुटलेले, पण बहुतेक जणांची सुटका हो. तेने साधती साधने, कशानं, तुटती भवाची बंधने. संताला जर आपण शरण गेलो तर ते साधन आपल्याला भेटते. आणि ते साधन या तीराचं त्या तीरावर आपल्याला हो तरुण नेते. नाही नाही, संता विना प्राप्ती नाही. सत्यनारायण घाला, होम हवन घाला, मुळातला जर देव शोधायचा असला, काही जरी केलं तर तो देव भेटणार नाही. मग संता विना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही. ते वेद छाती ठोकपणे सांगतात, बाबा तुम्हाला जर हा देव पाहिजे असेल, खरा देव बर का, तुम्ही म्हणाल खोटा पण आहे का, नाही का. तुका म्हणे आंधळे हे जन आणि गेले विसरून. खरा आहे म्हणजे खोटा आहे नाही का. खरा आहे म्हणजे खोटा पण असलाच पाहिजे. आणि म्हणून खऱ्या देवाची जर ओळख करून घ्यायची असली तर त्या संताला शरण जावं लागते. म्हणून संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही. ते वेद सांगतात, बाबा या देवाच्या शोधामध्ये आम्ही निघलो होतो. एक म्हणे देव हत्तीच्या सोंडासारखा आहे, एक म्हणे हत्तीच्या पोटासारखा आहे, एक म्हणे हत्तीच्या कानासारखा आहे, एक म्हणते नाही नाही हत्तीच्या सोंडासारखा आहे. चारही बाजूला गेले आणि कोणाचा कोणाला मेळ. वेद जाणू गेले ते तेथेच मौनावले नाही का. हो, आणि म्हणून साधू संत सांगतात, बाबा पुसू नका बाई वेदासी काही, त्याला कळलेच नाही. शेष शिनला शेष शिनला शेष शिनला झाला सहस्त्र जीवा. देव का हो विटेवरी उभा, देव का हो विटेवरी उभा. ते त्याला सुद्धा कळालं नाही. मग कळालं कोण आलं तर संत आणलं. आणि संत बरं कसे असावेत, दिसायला असावेत का असायला असावेत, हा असायला असावे नाहीत का. नाही तर संत म्हणलं विचार केला तर आम्ही विचार करायचो की भगवे कपडे, मोठ्या मोठ्या माळा रुद्राक्षाच्या नाही का, दाड्या वाढलेल्या, अशा नखाच्या चुंबळी झालेल्या, असे मोठे नाही का मोठे संत. पण मोठे संताचा जर विचार केला तर त्यांना सुद्धा कळालं योगियाच्या धनी धाताना तुळसी, तो आम्हापासी मागे पुढे. जरी सामान्य दिसत असो आम्ही, पण जसं गोकुळातल्या सवंगड्याला गवळणीला ज्ञान झालं होतं, गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. दिसायला जरी साधे असो नाही का, आम्ही कीर्तनकार नाही, आम्ही प्रवचनकार नाही, आम्हाला काही जास्त पाठ पठण नाही नाही का, नाही नाही, पण जे सांगायचं ते सांगून गेले संत. माझे नाना शुक्रवार असला की नानाची केंद्रामध्ये ड्युटी राहायची नाही का. आणि केंद्रामध्ये नाना आले म्हणल्याच्या नंतर वाऱ्या हाती निरोप जायचा सगळ्यांना.
वाऱ्या हाती निरोप गेला. मोठे गावचे लेकर बाळ घेऊन यायचे. दातुलीचे आमचे बाबा यायचे, संजू भाऊ यायचे, नकुल भाऊ यायचे, शरद बाबा यायचे, नाही का. हो, नाही नाही, आम्ही काही काम धंदा असला तो बाजूला टाकायचा आणि त्या दिवशी सगळे चला नाना आले, बहिणीला सांगायचं, वहिनीला सांगायचं, मावशीला सांगायचं, नाना आले केंद्रात, नाना आले केंद्रात, नाही का. आणि सर्वजण तिथं एकत्र व्हायचो. बरं, नाना म्हणजे असं काहीतरी जगाला दिसण्याकरता असं काहीतरी हे होतं का? नाही, सामान्य व्यक्ती. पण ज्ञान काय शिकवलं त्यांनी आम्हाला? मुळाला पाणी घालायला शिकवलं, नाही का. मुळाला पाणी घालायला शिकवलं. आणि बाबा, तुम्ही साधे सुधे नाहीत, तुम्ही साधे सुधे नाहीत, मग तुम्ही सामान्य नाहीत. अरे, तुम्ही अनुरेणुया तोकडा तुका, जसा आकाश एवढा होता तसे आकाश एवढे तुम्ही आहेत. भरला घन दाट हरी दिसे, भरला घन दाट. तो भगवंत जसा माऊलीला दाखवून दिला तसा माझ्या सद्गुरू श्रीपाद बाबाने दाखवून दिला. नाही नाही, श्रीपाद बाबाच्याच रूपानं नाना आले, आमचे प्रकाश बाबा आले. नाही नाही, सर्व संत मंडळी. जाणलं ते माहीत होतं, जाणलं देता येत होतं. आता ज्याच्या टोपल्यात असलं त्याला माग आहे गेलं, देईल बाई एक भाकर दे, नाही का. असली तिच्या टोपल्यात तर देईल, नसल्यावर काय देणार आहे. म्हणतात ना, ज्याच्या पौऱ्यातच नाही, काय इऱ्यातच नाही, हा, तर पौऱ्यात कसं येईल, नाही का. तर त्यांच्याकडे होतं आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं. सहज सहज बोलणे हित उपदेश आणि करोनी सायास शिकवती. सहज सांगायचे, सहज. नाही नाही, आमचे बाबा बसून सांगायचे, असं बसा, नाही का, असं घ्या. सायास झालाय ना तो, नाही का, करोनी सायास. आम्ही करतो तसं, हो, शिकवलं. नाही तर कोणाला टाईम नाही आजकाल, आहे का टाईम? 2 मिनिटं टाईम नाही. मी नेहमी सांगत असते, येतो मोठा बाबा, आला बाबा, बांधला, आला बाबा, नाही का, बांधला फेटा, मारल्या चाटा, एक तर अर्धा तास लेट येतो, नाही का. आला बाबा, बांधला फेटा, मारल्या चाटा, गोळा केल्या नोटा, म्हणते बाय बाय, आता पुढच्या तारखेलाच भेटा, पुढच्या सप्त्यात. म्हणजे पुढची जागा सुद्धा शिल्लक ठेवून जातो. पण आमच्या घरापर्यंत यायचे आणि आमच्या भोळ्या बाबड्याला सांगायचे, ताई खूप सोपं आहे, नाही का, खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. पंचकर्णामध्ये एक दृष्टांत आलेले. सिंह असतो, सिंह. आता सगळ्यांनी ऐकलेलं आहे, नाही का, पण तरी सुद्धा सिंह. आणि ती सिंहीन जंगलामध्ये व्याल्याच्या नंतर एक बछडा तिचा, हो, एक बछडा राहून गेला आणि एक बछडा तिच्या बरोबर गेला. त्या जंगलामध्ये धनगर मेंढ्या चारत होता आणि मेंढ्या चारत असताना त्यानं पाहिला. म्हणलं बापरे, हयत सिंहाचा, नाही का, बछडा, पण लहान आहे, हो काय करणार आहे, नाही का. त्याला मया आली, जवळ घेतला, कांभाळला, नाही नाही, पुसला पासला, बरोबर घेऊन गेला. बरोबर घेऊन गेल्याच्या नंतर त्याचं खाणं पिणं जसं जे लागते पोटाला, नाही का, हो, तसं नाही नाही, रोज त्याचा प्रतिपाळ करत गेला. कोण? धनगर. आणि प्रतिपाळ करत गेल्याच्या नंतर मेंढर आणि तो संगच राहायचा. मेंढर आणि तो संगच राहिल्या कारणानं त्याला सुद्धा वाटलं मी कोण आहे, मेंढरूचे. फोडणी बसली वाटते. त्याला सुद्धा वाटलं मी काय आहे, मेंढरू आहे, नाही का. पण एक दिवशी त्याचा जादभाई त्याला भेटला आणि भेटल्याच्या नंतर म्हणला, दिसतो आपल्यासारखा, पंजे आपल्यासारखेचे, चेहरा आपल्यासारखं, नाही का, सर्व शरीर आपल्यासारखं आहे, पण हा डरकाळी का फोडत नाही, मेंढरामध्ये सरतो. याला आपल्याला पाहून तर मेंढर सगळं काही पळतात, हत्ती सगट, नाही का. म्हणतात ना, सिंहाची डरकाळी झाली तर हत्ती सुद्धा लेंड्या टाकत पळतो, असं म्हणतात. तर हा तर त्यांच्यामध्ये वावरा लागला. नेमकं आहे काय,
आणि तो नुसता वावराच लागला नाही तर त्यांच्यासारखा ब्या सुद्धा करायला लागला. मग तो म्हणला, ए बाबा थांब, मेंढरे पळायला लागले हे सुद्धा पळायला लागले. आणि लागल्याच्या नंतर तो म्हणला, बाबा अरे तू कोण आहे? म्हणे मी मेंढरू आहे. अरे तू मेंढरू नाही, मग तू सिंह आहे, तू माझ्यासारखा आहे, माझ्याकडे बघ. आणि माझ्याकडे बघ म्हणल्याच्या नंतर त्याचं प्रतिबिंब त्याला नेऊन दाखवलं. आणि दाखवल्याच्या नंतर म्हणलं, बाबा तू कोण आहे? तू सिंह आहे. तसं नाना श्रीपाद बाबाचा निरोप नाना असतील सर्व सद्गुरू घरापर्यंत घेऊन आले. आणि देव घ्या कुणी आयता आला घर पुसणी. आपल्या घरापर्यंत देव तो घेऊन आले. म्हणून आपण खूप दैवाचे दास श्रीपाद रायाचे, दास नाना रायाचे, नाही का? आपण त्यांच्या नंतर जन्माला आलो, त्याच्यामुळं हे आपल्याला कळलं, नाही तर कळलं नसतं. माझा टाईम मला वाटते झाला, नाही का? आणि म्हणून झालेली सेवा तुम्ही देववृंद मंडळी नाही निव्वळ असे पवित्र आत्मे तुमच्या चरणी अर्पण करते. सेवेला इथंच पूर्णविराम देते. हरे राम 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 हरे हरे. चला गुरुवर्य गणेश महाराज कालोखे, पागड्याचा पाडा गणेश महाराज कालोखे.